रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज संत नरहरी सोनार यांच्याविषयी चरित्र सादर करणार आहे आणि त्याचबरोबर मानवीय प्रवृत्ती कशी असते त्याचं दर्शनही घडवणार आहे. ऐका तर. एकदा बादशहाला सोन्याचा हत्ती करण्याची लहर आली. त्याने आपला विषय बिरबलला सांगितला. बिरबल म्हणाले, सोन्याचा हत्ती करायचा ना महाराज, तर सोनार हे सोनं चोरणारच. तो म्हणाला आपल्या महालामध्ये त्यांना बोलवायचं आणि आपल्या पहारेकरी जे आहेत त्यांच्या देखरेखीखाली तो हत्ती करून घ्यायचा. हो म्हणले, ठीक आहे, पण सोने चोरणार ते म्हणले, ते म्हणून तर सांगतो ना, पहारेकऱ्याच्या निरीक्षणाखाली ते करायचं म्हणून. झालं. बिरबलनी ती टीम तयार केली, कुशल कारागीर सोनार बोलवले आणि तो हत्तीचं काम महालामध्ये सुरू झालं. काही दिवसात तो हत्ती तयार झाला सोन्याचा. रोज संध्याकाळी ते मोजून दिल्या जायचं सोनं, अगदी कस वगैरे लावून की बरोबर आहे ना. हां. आणि मग ते हत्ती तयार झाला. हत्ती तयार झाल्यानंतर काही दिवसाने हे सोनाराची टीम पुन्हा बादशहाकडे गेली. म्हणजे महाराज, हत्ती जरा धूळ बसलेला आहे आणि चकचकीत दिसण्यासाठी या हत्तीला आम्ही नदीला नेतो आणि वाळूमध्ये नेऊन त्याला चांगली पॉलिश करून परत आणतो. त्याची मजुरी ठरली आणि त्यांनी तो हत्ती नदीला नेऊन पॉलिश करण्याचं ठरवलं. बिरबलला लक्षात आलं की यांचा काहीतरी काळा डाव दिसतो आहे. मग बिरबल त्या माणसं जे होते निरीक्षण करणारे, तर त्याच्यामध्ये वेश पालटून त्या पहारेकराचं रूप घेऊन त्यांच्यामध्येच तो नदीला गेला. तर या सोनारांनी काय केलं, तो हत्ती नेला आणि चालाखी करून, हात चालाखी ज्याला आपण म्हणतो, तर तो हत्ती वाळूत पुरला. वाळूत पुरलेला जो हत्ती होता, चकचकीत केलेला पॉलिश दिलेला तांब्याचा हत्ती, तो बाहेर काढला आणि बऱ्याच वेळा असं इकडे तिकडे असं करून लोकांना भ्रमिष्ट करा. जादूचा जसा प्रकार असतो ना, की ते मन दुसरीकडे न्यायचं, विचलित करायचं आणि त्याला हात चालाखी म्हणतात किंवा भ्रम निर्माण करायचा. असं करून त्यांनी बरोबर तो दुसरा हत्ती आणला आणि वाजत गाजत आणून त्या बादशहाला दाखवला. हां म्हणले, आता हा बघा हत्ती, मोजून घ्या. मोजून नेला होता, मोजून आणून दिला. दिसतोय कसा? वा, छान दिसतोय म्हणाले. पण हे सगळं बिरबलनी पाहिलेलं होतं. यांची काय चालाखी आहे, काय याचं गौडबंगाल आहे, हे सर्व निरीक्षण बिरबलने केलेलं होतं. तेव्हा मग बादशहाने सांगितलं, बिरबल, यांची काय मजुरी आहे ना पॉलिश करण्याची, हे देऊन टाका. तो म्हणला, महाराज, यांना विचारा की तुम्ही सोनं किती चोरलं आहे म्हणून. तर तो सोनाराचा जो पुढारी होता, मुख्य ज्याला ठेकेदार म्हणतो आपण, तो म्हणला, महाराज, असं कसं होईल? तुमच्या देखता आम्ही हत्ती मोजून नेला आणि पुन्हा त्याच वजनाचा मोजून तुमच्या ताब्यात दिला, तेव्हा याच्यामध्ये सोनं चोरण्याचा प्रश्न येतोच कुठं म्हणाले. तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज, यांनी नुसतं सोनं नाही चोरलं, सगळा हत्तीच चोरला आहे म्हणाले. म्हणजे हां, असं कसं? म्हणाले, हो, आपला हत्ती नेला, तो वाळूत पुरून ठेवला आणि वाळूतला जो हत्ती होता पुरलेला, यांनी रात्री काम केलं असलं पाहिजे त्यांच्या घरी. दिवसभर आपल्या महालात काम करायचे आणि रात्री त्या प्लॅनिंगने तसाच हत्ती, त्याच वजनाचा हत्ती करून तिकडं पुरून ठेवला होता आणि काही दिवस लोटल्यानंतर हे त्यांनी गौडबंगाल केलेला आहे. तेव्हा हत्ती पूर्ण सोन्याचाच हत्ती आपला चोरला आहे त्यांनी. आणि मग बादशहाला ते थोडंसं पटलं. म्हणले, हे वाटलं तर म्हणाले तुम्ही एखादा तज्ज्ञ आणून तुम्ही त्याची परीक्षा करू शकता या आत्ताच्या हत्तीची. आणि मग तसं झाल्यानंतर मग ती चोरी उघडकीस आली. म्हणजे सुवर्णकार जे आहेत त्यांची जी प्रवृत्ती आहे सोनं चोरण्याची त्या व्यापारातलं, तर हे बिरबलनी सिद्ध करून दाखवलं. बिरबलचं कौतुक केलं, चातुर्याबद्दल त्याला बक्षीस दिलं बादशहाने. सज्जन हो, प्रत्येक व्यवहारामध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी ह्या असतातच आणि काही प्रमाणात त्या आहेत, म्हणूनच व्यापार चालतात. एकदा सगळ्या व्यापाऱ्यांनी शंकराचार्यांना बोलवलं आणि त्यांचं प्रवचन ठेवलं आणि मुद्दा असा मांडला की, महाराज, आम्ही व्यापारी माणसं आहोत
व्यापारात खोटं बोलावं लागतं आणि खोटं बोलणं तर पाप आहे. तर आम्हाला व्यवहार कसा असतो त्याचं सूत्रबद्ध रीतीने सांगा आणि आम्ही कसा व्यवहार करावा म्हणजे आम्हाला पाप लागणार नाही. तेव्हा भगवान शंकराचार्यांनी सूत्रात त्यांना सांगितलं, सत्य अनृत्य मिथिनी कृत्य प्रवर्तितो यम लोकव्यवहार. अरे बाबांनो, खरं आणि खोटं मिश्रित त्याचं मिश्रण म्हणजे लोकव्यवहार आहे. 100% खरं कुठलाही व्यवहार असत नाही आणि 100% खोटा कुठलाही व्यवहार असत नाही. तेव्हा माया आणि ब्रह्म म्हणजे माया असत्य आणि ब्रह्म सत्य याचं हे जगत आहे आणि हा जगतातला सगळा व्यवहार अशा प्रकारचा खऱ्या खोट्याने मिळून चालतो. आणि म्हणून तुम्ही करताय ते पाप आहे असं नाही. ती जगण्याची एक प्रवृत्ती आहे, ती एक पद्धत आहे, ज्याला आपण सिस्टीम म्हणतो, अशी ती आहे. शंकराचार्याने ते सांगितलं. मुद्दा असा आहे की माणसाची जी प्रवृत्ती आहे व्यवहारातली तर ती इथे जी प्रगट केलेली आहे तर एक अभंग फार छान आहे, ऐका जरा. देवा तुझा मी सोनार, नरहरी सोनार देवाला म्हणतात. देवा मी तुझा सोनार आहे. आणि काय म्हणतात पुढे, तुझ्या नामाचा व्यवहार, मी तुझ्या नामाचा व्यवहार करतो आहे म्हणजे व्यापार करतो आहे, त्यामुळे मी तुझा सोनार आहे बाबा. मन बुद्धीचे कातरी, माझ्या या व्यवहारामध्ये मन आणि बुद्धीचे कात्री आहे. राम नाम सोने चोरी, राम नामाचं सोनं मी चोरतो आहे. काय चोरतो आहे लक्षात घ्या. नरहरी सोनार म्हणतात, आमच्या सोनाराची जी प्रवृत्ती आहे पण माझी तीच आहे, पण माझं मन आणि बुद्धीच्या कात्रीमध्ये रामनाम सोनं चोरतो आहे मी. नरहरी सोनार हरीचा दास, नरहरी सोनार हरीचा दास आहे. भजन करी रात्रंदिवस भजन करत असायचा. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, तेव्हा अशा प्रकारचा तुझा मी आहे, मला तू पावन करून घे. जरीही मी सोनाराचा व्यवहार करत असलो तरी त्याच्यात तुझं नाम जोडलेलं आहे आणि तेच रामनाम सोनं मी चोरतो आहे. आणि त्या सोन्यासारखं नाम असणारं, त्याच्यामुळे माझं जीवन धवल झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे, स्वच्छ झालेलं आहे आणि मी त्यामुळे आनंदी आहे. असा या सर्व व्हिडिओचं तात्पर्य अर्थ आहे. तेव्हा नरहरी सोनार आणि त्याच्या व्यवहारातली प्रवृत्ती आणि एकूणच मानवीय प्रवृत्ती जी आहे त्याचं चित्रण या व्हिडिओमध्ये आपणापुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.